नमस्कार. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहेत स्पेशल अशी डिश, ढाबा स्टाईल दूध शेवभाजी, पण आपल्या घरगुती साहित्यामध्ये. बरोबर, राधिकाच रेसिपी अँड ब्लॉग ह्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूयात. आपल्याला त्यासाठी लागणारं साहित्य हे इथे दिलेलं आहे सर्व. हिरवी मिरची, आलं, लसूण, कांदा, कोथिंबीर आणि टमाटा हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिश्रण त्याचं वाटण करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला लागणार आहेत हिरव्या मिरच्या, त्यानंतर आलं, लसूण याची आपण व्यवस्थित फाईन पेस्ट ही तयार करून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तुम्हाला. आणि व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला जर रेसिपी आवडली तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. चला, आपण जी पेस्ट तयार केलेली आहे तिला आपण मस्त अशी खमंग अशी सुंदर फोडणी द्यायची आहे. त्यासाठी आपण कढईमध्ये तेल गरम करायला ठेवणार आहोत. कढईमध्ये तेल हे व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचे आहेत. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मोहरी. ह्या एकदम साध्या, सोप्या आणि सरळ असतात, सर्वांना समजतील अशा असतात. त्यामुळे तुम्ही संपूर्ण रेसिपी ह्या शेवटपर्यंत बघाव्यात अशी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करते. कारण की त्या रेसिपींमध्ये मी तुम्हाला छोट्या छोट्या ट्रिक्स देत असते, जेणेकरून तुम्हाला घरगुती साहित्यामध्ये आपल्या रेसिपी बनवण्यासाठी मदत होईल. मोहरी व्यवस्थित आपली तडतडल्यानंतर आपण त्या गरम तेलामध्ये कांदा, जो की आपण बारीक चिरून घेतलेला होता, तो आपण टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थितरित्या तो गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जे वाटण तयार केलेलं होतं हिरव्या मिरची, लसूण आणि आल्याचं, ते वाटण आपल्याला कांद्यामध्ये परतून घ्यायचं आहे. ते वाटणसुद्धा व्यवस्थित कांद्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे. वाटण आपण परतवत असताना कंटिन्यू आपण उलटणीने हात मारत राहायचा, जेणेकरून वाटण हे खाली लागणार नाही आणि आपल्या भाजीला जळेल असा वास पण लागणार नाही. तर आपण ते परतत असताना त्यामध्ये नेहमी तुम्ही जेव्हा पण कांदा परतवलात तेव्हा त्यामध्ये कधी पण मीठ टाकायचं, म्हणजे कांदा लवकर गळतो आणि व्यवस्थितरित्या कमी वेळेमध्ये आपला कांदा व्यवस्थित हा परतवतो. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकलेली आहे हळद. त्यानंतर आपण काय केलं, आपण जे टमाटे घेतले होते त्याची व्यवस्थित फाईन पेस्ट ही आपण करून घेतलेली आहे. आपण कुठल्याही प्रकारचा रेडीमेड टमाट्याचा सॉस वगैरे काही ह्या रेसिपीमध्ये वापरणार नाही आहे. फक्त आपण 2 टमाटे जे घेतले होते ते व्यवस्थित कापले, दळले आणि आपले जे कांदा आपण फ्राय केलेला होता त्यामध्ये टाकून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने तेल सुटेपर्यंत आपल्याला कांदा, टमाटा आणि आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्याची जी आपण पेस्ट केलेली होती ही व्यवस्थितरित्या तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. तर बघा, शेवभाजीसाठी आपल्याला लागणारं हे दुसरं साहित्य काय लागतं तर दूध, त्यानंतर आपल्याला लसूण, लाल शेव, कोथिंबीर आणि आपल्याला लागणार आहेत फ्रेश क्रीम. पण यामध्ये तुम्हाला एक इन्ग्रेडियंट मी हा सांगणार आहे की फ्रेश क्रीम ऐवजी जर तुम्ही यामध्ये व्हिप क्रीम, जी की आपली केकची असते, ती जर वापरली तर आपल्या दूध शेवभाजीला आणखीन सुंदर अशी चव येते. ही आहेत आज तुमची टिप्स. कारण की बहुतांश ढाबा स्टाईल दूध शेवभाजीमध्ये सर्व दूध वापरतात आणि नॉर्मल अशी फ्रेश क्रीम वापरतात. पण इथे एक आपण ट्विस्ट केलेला आहे, तर आपण याच्यामध्ये वापरणार आहोत आपल्या केकची व्हिप क्रीम. आपल्याला जशी आवडेल त्या पद्धतीने मस्तपैकी व्हिप क्रीम वापरायची. त्याची टेस्ट तुम्ही यूज करून बघा. त्यानंतर तुम्ही फ्रेश क्रीमची बघा, तुम्हाला स्वतःला कंपॅरिझन कळेल. तुम्ही 100% मी सांगितलेल्या रेसिपीप्रमाणे नेहमी व्हिप क्रीम वापराल. खूप सुंदर अशी चवीला ही भाजी होते. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि भाजीला व्यवस्थित अशी उकळी येऊन दिली. भाजीला उकळ आल्यानंतर आपण त्यामध्ये आपली लसूण लाल तिखट जी शेव होती
ती टाकून घेतलेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मस्तपैकी कोथिंबीर घातलेली आहेत. तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर दूध शेवभाजी ही घट्ट लागत असेल तर तुम्ही दुधाची क्वांटिटी कमी करा आणि तुम्हाला पातळ आवडत असेल तर तुम्ही दुधाची क्वांटिटी जास्त करा. तुम्ही बघू शकता मी मस्तपैकी दूध शेवभाजीबरोबर गरमागरम पोळी करायला घेतलेली आहेत, कारण की सिलेक्टेड भाज्यांबरोबर सिलेक्टेड गोष्टी छान लागतात. आता मी याच्यामध्ये पोळी ही कशी करणार आहे, तर आपण फक्त ज्या रोट्या बनवतो त्या पद्धतीने आपण मस्तपैकी बनवणार आहोत. तुम्ही बघू शकतात मी छान अशी रोटी याच्यावर बनवून घेणार आहोत. रोटी बनवायची आणि दूध शेवभाजी बनवायची. तुम्ही बघू शकता रोटी पण इतकी सुंदररित्या यावर फुलते. रोटी ही कशी बनवायची, जेव्हा मी हैदराबादला होती तेव्हा मला तिथे एक ताई होत्या, सविता ताई, त्यांनी मला दाखवली होती, त्यांनी मला सांगितली होती. तेव्हापासून त्यांनी सांगितल्या पद्धतीने मी अशा पद्धतीने रोटी बनवते. खूप सुंदर मऊसूद आणि बिना तेलाची असते. आता ह्या मोस्टली बिना तेलाचे खातात सर्वजण, पण याच्यावर मला तूप लावून खूप आवडते. घरात दोन्ही मुलांना पण खूप आवडते, त्याच्यामुळे याच्यावर मस्तपैकी आम्ही तूप लावतो. आणि तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा की तुम्हाला साधी सिंपल दूध शेवभाजीची ढाबा स्टाईल पण घरगुती आपली रेसिपी कशी वाटली. नक्कीच मला कमेंट करा. नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद.